अहो KP पाटील यांनी बघा चेअरमन झालं, 2 वेळा आमदार झालं. अहो तुम्ही जरा मागं घ्या की जरा. सगळं तुम्हालाच पाहिजे. मला काय बँक पाहिजे, दूध संघ पाहिजे, हे सगळं पाहिजे. बाकीच्यांनी कुठं जायचं? या राधानगरी तालुक्याला जवळजवळ 40 वर्षे नेतृत्व नाही, आमदारकी नाही आहे. तेव्हा EY पाटील साहेबांना ह्यावेळी तिकीट निश्चित आहेच आणि ते निवडून येणारच. KP साहेबांचं आता वय झालंय, तिने आता थांबायला पाहिजे होतं. तुम्ही कोण दुसरं कोण नाही, तुम्हीच मेहून पाहून यायचा, लक्षात ठेवा. आम्ही कोणाला तुटलं जर कुणा दुःख झालं तर तुमचे EY पाटील तुमच्या पाठीमध्ये येणार, लक्षात ठेवा. ही त्यांनी जाणीव ठेवावी. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे KP साहेबांचं, मला सगळं कुठलंही गावातल्या सरपंच पदापासून ते आमदारकीपर्यंत एकही योजना किंवा हे पद दुसऱ्याला कुणाला दिलेलं नाही. गावात त्यांच्या सरपंच पद तरी सोडा, माझं मत काय, सरपंच पद तरी सोडा, दुसऱ्या कुणाला तरी सर्वसामान्य माणसाला द्या, काय नाही. माझ्या घरात मिळते दूध संघाला ह्यांचा पोरगा, KDCला हे, आणि काय आमदारकी 10 वर्षे भोगली, 10 वर्षे पडलेत. आता तरी कुणाला तरी त्या करा. हाच KP पाटील साहेब, मी राम म्हणते आणि माझा EY पाटील माझा लक्ष्मण म्हणता. अहो राम हा एक वचनी एक पत्नी आहे, लक्षात ठेवा. मग तुम्ही ते बोलल्याला खरून टाकवा की मी तुमच्या पाठीमध्ये राम होणार आहे, तसं या लक्ष्मणाच्या पाठीमध्ये तुम्ही उभं राहावं, हीच माझी कळकळीची विनंती आहे. मेवण्या पोहण्याच्यात बोलण्यात काय अर्थ नाही, त्यांनी भरपूर काय काय केलेलं आहे, त्याच्याविषयी बोलण्यात अर्थ नाही. पण आता आम्हाला काय आंबेडकर बी आमदारकी म्हणून त्यांचं काम चांगलं आहे, पण हे भ्रष्टाचाराचं बी त्यांचं तेवढंच काम आहे. KP साहेबांचं वागणं म्हणजे बोलणं चालणं ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीने ते लोकांशी संपर्क ठेवत नाही. हा एक त्यांचा दोष आहे. आणि आम्ही ज्या वेळा त्यांच्याकडे कामाला गेलो, उठा म्हणजे इथून सुरुवात असते. या तालुक्याचं काय महत्व आहे काय नाही, त्या तालुक्याला काहीतरी द्यायला पाहिजे ना. किती वर्ष आमदारकी नाही जात आमच्या राधानगरी तालुक्याला, काय तर यांनाच किती वेळा द्यायचं, यांच्या पाठीमागनं किती वेळा फिरायचं, किती वर्ष यांना धुवून द्यायचं आम्ही. कारखाना चालवा KP साहेबांनी, आमदारकीला त्यांना लोक नाकारतात. हृदयरोग, डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड, किडनी विकार, श्वसन विकार, पॅरालिसिस, संधिवात यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार. जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, युरो सर्जरी तसंच न्यूरो सर्जरी इत्यादीसाठी प्रगत तंत्रज्ञान आणि सुसज्ज अतिदक्षता विभाग. महालक्ष्मी हेल्थकेअर सेंटर संचलित सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. राधानगरी बुदरगड आजरा विधानसभा निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवरती सुरू झालेल्या गाठीभेटी मेळावे. खरं बघायला गेलं तर राधानगरी बुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील EY पाटील यांचा आज हा इथं अर्जुनवाडा या ठिकाणी मेळावा संपन्न झाला. आणि या मेळाव्यानंतर आपण ह्या लोकांना नेमका त्यांची काय मतं आहेत या मतदारसंघाविषयी, ही सगळी जी लोकं आहेत ती राधानगरी तालुक्यातील लोकं आहेत आणि ह्या लोकांची नेमकी काय मतं आहेत हे आपण आता या KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. नाव कसं तुमचं? मी विजयसिंह तोंडकर. खरं बघायला गेलं तर EY साहेब मागची निवडणूक असेल, त्याच्या मागची निवडणूक असेल, 15 वर्ष झाले लढवणार आहेत सुरू होतं. पण आज बघायला गेलं तर त्यांचा कुठंतरी बांध फुटलेला बघायला मिळतोय. हे बघताना सभा झाली, सभेनंतर काय प्रतिक्रिया काय आहे? ह्या राधानगरी तालुक्याच्या राजकारणामध्ये EY पाटील हे असं एक नेतृत्व आहे की ते सर्वसामान्य लोकांना, सर्व समाजातील घटकांना घेऊन जाणारं नेतृत्व आहे. आणि गेली 2014ची इलेक्शन, 2019ची इलेक्शन काही राजकीय नात्यामुळं त्यांना थांबावं लागलं. पण या विधानसभेसाठी कोणत्याही परिस्थितीत ही विधानसभा ते निवडणूक लढवणार आहेत आणि नक्कीच या विजयाला ते पात्र आहेत असं मला वाटतं. प्रत्येक वेळेला काही ना काही गोष्टी सांगून, काही ना काहीतरी दाखवून EY साहेबांना थांबवलं जाते. ह्या वेळेला काय वाटतं, काय करायला पाहिजे साहेब? यावेळेला शंकर धोंडी पाटील कशी राधानगरी तालुक्यातने आले तशी राधानगरी तालुक्याची सगळ्यांचे विचार आहेत आणि 1 नंबरनं राधानगरी तालुक्यात मतदान त्यांना मिळेल. काय सांगाल मामा? त्यांनी निवडणूक यावेळी लढवायलाच पाहिजे. प्रतिशंकर धोंडे निर्माण केला आहे. प्रतिशंकर धोंडे असाच विश्वास वाटतो. तुमचं गाव कुठलं? कपिलेश्वरवरून आला. किती जण आला? आम्ही आलो 40 जण आले. काय गावात काय चर्चा आहे या विधानसभेच्या? आता गावात बदल हवा निश्चित आहे. लोकांना बदल हवा आहे. उमेदवार नवा, चेहरा नवा आणि तालुक्यालाही आमदार हवा आहे. त्यासाठी EY पाटील पुन्हा उभारणार, 100% आमदार होणार. काय सांगताय साहेब? तुरुंब्यातनं हिंदूराव मारुतीकर बोलतोय. आमची इच्छा आहे
सारखं ते बुद्रगड का आमचं तर आमदार का नको आमच्या तालुका आमदार का नको येवा साहेब आमदार ही इंद्राव महत्वाची इच्छा आहे ती काय साहेब काय बोलले आता बोलताना बोलले ते आम्हाला फक्त राधानगरी तालुक्यात बदल हवा आहे फक्त बुधरगडात सारखं नेहमी आता 20 वर्ष झालं बुधरगड आहे भाषण काय केलं भाषणात काय सांगितलं लोकांना भाषणात एवढं कमी ऐकाय नाही काय सांगितलं मामा तरुणांना रोजगारासाठी काय उपयोग करतो काहीतरी महिलासाठी काहीतरी निधी आणून देतो नंतर तरुण मुलांनी कॉलेज म्हणा ते शिक्षणासाठी काय ते मार्गासाठी कॉलेज निर्माण करतो असं त्यांनी सांगितले नंतर हे सगळं करायला आमदार व्हायसाठी कारण नवीन चेहरा नवीन बदल असावा म्हणून आमच्या तालुक्यात मात्र येवाय पाटील हेच उमेदवार असावं हे आमच्या आग्रह माझी कळकळीच म्हणते बुद्रुक तालुक्यावाल्यांनी आमच्या राधानगरी का असा अपेक्षा घेतं काय कमाल आहे कारण तिथून पुढे संपूर्ण आमदार जे झाले ते बुद्रुक तालुक्याचे आहेत पण आमच्या तालुक्याला फक्त 3च आमदार झाले आम्ही देतो पण त्याने पण आमच्या तालुक्यात सहानुभूती दाखवावी ना राधानगरी तालुक्याला की एक वेळ का आमची सहानुभूती दाखवावी की येवाय पाटील या रूपाने आमच्या तालुक्याला ही उमेदवारी मिळावी आणि आम्ही त्यांच्यावरती 100% आमचा पाठिंबा राहणार आहे आणि जेव्हा तो रान करणार आम्ही येवा साहेब पाटीलसाठी म्हणला त्या साहेबांना नाही हा मग त्याने अहो KP पाटील त्याने बघा चेअरमन झाले 2 वेळा आमदार झाले अहो तुम्ही जरा मागं घ्या की जरा कारण एकेवेळी हाच KP पाटील साहेब मी राम म्हणते आणि माझा येवाय पाटील माझा लक्ष्मण म्हणता अहो राम हा एक वचनी एक पत्नी आहे लक्षात ठेवा मग तुम्ही ते बोलल्याला खरून दाखवा की मी तुमच्या पाठीमध्ये राम होणं आहे तसं या लक्ष्मणाच्या पाठीमध्ये तुम्ही उभं राहावं हीच माझी कळकळीची विनंती आहे राहावं आणि त्याने राहावंच माझा का तुम्ही कोण दुसरं कोण नाही तुम्हीच मेहून पाहून यायचा लक्षात ठेवा आम्ही कोणी कोणाला तुटलं सर कुणा दुःख झालं तर तुमचे येवाय पाटील तुमच्या पाठीमध्ये येणार लक्षात ठेवा ही त्यांनी जाणीव ठेवावी हे म्हणतात त्याच्यात तुम्ही काय म्हणताय तुमचं काय म्हणताय नाही घराणीच्यावर बी आमचा रोष आहे सारखं का तुमच्याकडे कब्जा दिलाय कोणतरी नवीन तुमच्यातला कार्यकर्ता करा की पाठीमागला तुम्ही तुमची वाटचाल केली तर बाकीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी कुठं जायचं हा विचार आमचा आहे तेव्हा यात बदल हवा यावेळी तिने थांबावं नेता म्हणल्यावरती कार्यकर्ता मोठा व्हायला पाहिजे ही भूमिका ठेवायला पाहिजे हा मग पाठीमागनं फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचा सुद्धा कुठंतरी विचार करावा सगळं तुम्हालाच पाहिजे मला काही बँक पाहिजे दूध संघ पाहिजे हे सगळं पाहिजे बाकीच्यांनी कुठं जायचं काय हो बरोबर आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे या राधानगरी तालुक्याला जवळजवळ 40 वर्षे नेतृत्व नाही आमदारकी नाही आहे तेव्हा येवाई पाटील साहेबांना ह्यावेळी तिकीट निश्चित आहेच आणि ते निवडून येणारच आजरा आणि बुदरगड इथं सुद्धा 75% मतदान होण्याची शक्यता आहे आणि राधानगरीत 1,70,000 मतदानातलं 1,25,000 मतदान घेणार लांबचं कशाला प्रत्येक गावात म्हणजे आता आमच्या गावात असा विचार चालू आहे की येवाय साहेबांनाच म्हणजे राधानगरी तालुक्यातलाच आमदार हवा आहे आणि बदल तो हाच बदल आहे राधानगरी तालुक्याचा आमदार हाच बदल आहे मेवण्या पाहुण्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर काय बोलतात मेवण्या पाहुण्याच्यात बोलण्यात काय अर्थ नाही त्यांनी भरपूर काय काय केलेलं आहे त्याच्याविषयी बोलण्यात अर्थ नाही पण आता राधानगरीने ठरवलंय आता ह्या मेवण्या पाहुण्यांच्यात नेमकं काय आता काय विषय आम्हाला काय माहिती काय सांगाल आता आम्ही काय काय झालंय येवा साहेबांचं आणि KP साहेबांचं हे मिळून पाहून आहे आता KP साहेबांना 20 वर्षे येवाय साहेबांनी सहकार्य केले मतदानाच्या रूपाने तालुक्यातनं प्रत्येक इलेक्शनला येवाय साहेबांनी त्यांना आघाडी दिली आणखीन काय येवाय साहेबांनी त्यांना द्यायला पाहिजे बरं KP साहेबांचं आता वय झालंय तिने आता थांबायला पाहिजे होतं त्यांचं एक वैशिष्ट्य आहे KP साहेबांचं मला सगळं कुठलंही गावातल्या सरपंच पदापासून ते आमदारकीपर्यंत एकही योजना किंवा हे पद दुसऱ्याला कुणाला दिलेलं नाही गावात त्यांच्या सरपंच पद तरी सोडा माझं मत काय सरपंच पद तरी सोडा दुसऱ्या कुणाला तरी सर्वसामान्य माणसाला द्या काय नाही माझ्या घरात मिळते व दूध संघाला ह्यांचा पोरगा KDCला हे आणि काय आमदारकी 10 वर्षे भोगली 10 वर्षे पडलेत आता तरी कुणाला तरी त्या करा बरं राधानगरी तालुक्यावर किती वर्ष अन्याय करणारा तुम्ही 3 आमदार झाले आमच्या ह्या राधानगरी तालुक्यात आणि सगळे आमदार 13 आमदार बुधरगडमध्ये आता बघायला गेलं तर कारखाना चांगला चाललाय तसा विधानसभा मतदारसंघ सुद्धा आम्ही चांगला चालवतो असं तुम्ही म्हणता आणि उभा राहणारी प्रत्येक व्यक्ती असंच म्हणते मी सगळं चांगलं चालवतो हे करतो आता तुम्ही खोक्यांचं वगैरे ऐकलंयस देशभर सगळ्यातली चर्चा चालू आहे तरीसुद्धा परवा आंबेडकर साहेब म्हणलेत की महाराष्ट्रात जे चांगलं आहे ते मी आणायचा मतदारसंघात प्रयत्न करतो आता खोकी आणलीसाच आणि काय आणणार आहे हे परमेश्वरालाच माहीत KP साहेबांचं जनसामान्यामध्ये एक मत आहे कारखाना चालवावा KP साहेबांनी
आमदारकीला त्यांना लोक नाकारतात. का बरं? आता का बरं म्हणजे माझ्या गावचा एक सर्वे मी तुम्हाला सांगतो. KP साहेबांचं वागणं म्हणजे बोलणं चालणं ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीने ते लोकांशी संपर्क ठेवत नाहीत. हा एक त्यांचा दोष आहे. आणि लोकांना म्हणजे उठा म्हणजे इथून सुरुवात असते. म्हणजे तसं आता आम्हाला काय आंबेडकर बी आमदारकी म्हणून त्यांचं काम चांगलं आहे, पण हे भ्रष्टाचाराचं बी त्यांचं तेवढंच काम आहे. खरं बघायला गेलं ना तर ज्या वेळेला गट फुटली, राष्ट्रवादी फुटलं, त्यावेळेला अजित पवार गटाकडे पहिल्यांदा येवाई साहेब गेलेत. त्यानंतर परत तिकडे KP साहेबांनी उडी मारली. येवाई साहेब परत तिकडे म्हणले आता मी इकडं आलाय, मी आता परत होतं तिकडं जातो, परत इकडं आलं, परत इकडं. काय हे नेमकं काय चाललंय हे आम्हाला काय राजकारणात या देशात इकडे या. हे बघा, या देशात चहावाला पंतप्रधान होतोय, रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री होतोय. कुठनं आलं हो पैसे? आमच्या घरात तरी की आम्ही देशात कुठे झाड बघत पैशाचं वगैरे बघायला नाही. 50-50 कोटी रुपये तुम्ही प्रत्येक आमदाराला दिले, आलेच कुठनं पैसे? रिक्षा चालवणारा माणूस किंवा एक चहाचं हॉटेल चालवणारा माणूस जर देशाच्या उच्च पदावर असेल तर यासारखं दुर्दैव या देशाचं काय नाही. सर्वसामान्य माणूस किंवा जो प्रामाणिक काम करतोय त्याला या देशातली लोकच नाकारतात. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो, मधु दंडवती सर म्हणतात कारखान्याला KP चालतात पण विधानसभेला त्यांना आमदार केलं नाही चालत. काय मत आहे तुमचं? तेच सर म्हणतात, तेच माझं मत आहे. बाकी त्याच्याबद्दल वेगळं काय नाही. कारण सर बोला. कारखाना चांगलं राहिलं त्याबद्दल काय म्हणणे, पण आमदार केला येवाई साहेब पाहिजे, तालुक्याला नेतृत्व आमच्या पाहिजे काय. आणि आता यांनाच किती वेळा द्यायचं, यांच्या पाठीमागनं किती वेळा फिरायचं, किती वर्ष यांना धुवून द्यायचं आम्ही. या तालुक्याचं काय महत्व आहे काय नाही, ते तालुक्याला काहीतरी द्यायला पाहिजे ना. किती वर्ष आमदारकी नाही जात आमच्या राधानगरी तालुक्याला काय. तालुक्याचा विकास करायला येवाई साहेबासारखं नेतृत्व आम्हाला पाहिजे आहे. एकदम प्रामाणिक आणि निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतंय. कारण का प्रत्येक मतदारसंघात घराघरापर्यंत तीच गेलेले आहेत, सर्वसामान्यांच्या अडीअडचणी जाणून घेतात आणि त्यांना प्रत्येक गरिबीतल्या लोकांची जाण आहे. प्रत्येक गावागावात घरागात कोणी गावात कुठल्या गावात निधीने एका कार्यकर्ते झालं तर त्यांच्या घरी जाऊन येतात. त्यांना म्हणजे परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळं ते खरोखर सर्वसामान्य मिसळणारे आहेत. मोठे मोठे आता आमदार झालेत पण ती गावावर कधी फिरकत नाहीत. तिकीट बघायला गेलं तर सर्वसामान्य या कार्यकर्त्याला मिळणार का परत एकदा नेत्याला मिळणार? नाही. आता ह्यावेळी बदल हवा पाहिजे, लोकांना बदलच हवा आहे. आणि येवाई साहेबांना तिकीट 100% मिळावं अशी सगळ्यांची जनभावना आहे. त्यांना बरेच 20-25 वर्ष KD माध्यमात अध्यक्ष होते, त्यामध्ये त्यांना अनुभव चांगला आहे आणि त्यांना परिस्थिती जाणीव असल्यामुळे सगळं जनतेचा रेटा मोठा आहे. त्यांना तिकीट मिळावं आणि बाबा एक तालुक्यात एक चांगलं नेतृत्व आमदारकी. आता 25-30 वर्ष आमदारकी, 25 वर्ष आमच्या तालुक्याला आमदारकी नाही आहे. 15-20 वर्ष जरी घेऊन गेली, 25 वर्ष झाली, तर आता आमदारकी तालुक्यातनं मिळावी अशी सगळी जनभावना आहे. तरी 100% यावेळी तिकीट मिळावं आणि त्यांचं आमदारकीपद आमच्या भागात त्यांना वाढता पाठिंबा आहे. 100% निवडून येणार. येवाई साहेबांनाच तिकीट फायनल होणार आणि येवाई साहेब निवडून येणार ही 100% आम्हाला गॅरंटी आहे. कसं काय गॅरंटी? म्हणजे त्यांचा लोकसंपर्क जो आहे, तळागाळाच्या माणसाबरोबर जो त्यांचं संभाषण किंवा येणार जाणाऱ्या माणसांना ते जी ट्रीटमेंट देतात ती खरोखर फार चांगली आहे. आणि आपुलकीन चौकशी करणं किंवा त्यांचं कामं करणं. आता सत्ता नसताना ती एवढी कामं करतात, सत्ता असल्यावर किती कामं करतील? सत्ता असल्या भरपूर कामं करतील. लोकसंपर्क चांगला आहे आणि नेतृत्व चांगलं आहे. खरं बघायला गेलं तर राधानगरी बुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये अर्जुनवाडा या ठिकाणी पार पडत असलेला हा येवाई पाटलांचा मेळावा. आणि या मेळाव्यामध्ये आलेली जी लोकं आहेत, मतदार आहेत, या भागातले नागरिक आहेत, या नागरिकांच्या सोबत आपण साधलेला KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा संवाद आहे. लोकसभेची निवडणूक झाली, त्यानंतर विधानसभेचा आता रणसंग्राम सुरू झालेला आहे. या विधानसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होण्याची आता जी काही शक्यता आहे आणि ह्या सगळ्या ज्या काही ह्याच्या घटनेच्या अपडेट असतील या तुम्हाला KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहेत. जर का अद्यापही आपण KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुर्तास तरी या व्हिडिओचे मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलचं मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.